या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीने। उस्मानाबादमधून बातमी। उस्मानाबादच्या कळंबमध्ये आज मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे। कळंबमधील विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय या मार्गावर सकाळी 11 वाजता मराठा आरक्षण मोर्चा निघेल। महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर कळंबमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सगळ्या कळंबला छावणीचं स्वरूप आलंय। या महामोर्चाकरता राज्यभरातून मराठा बांधव येत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे संयोजकांनी नियोजन केले। मराठा समाजाने आरक्षणासाठी 58 महामोर्चा काढूनही आरक्षण मिळालं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाने आरक्षणासाठी एल्गार केला। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या बरोबर आहेत। बालाजी, धडक मोर्चा आहे हा आणि पुन्हा एकदा हा मोर्चा जो आहे तो उस्मानाबादच्या कळंबमधून निघाल्याचं आपण बघतोय। काय एकूण घडामोडी घडतात? एकूण जर बघितलं विशाल, आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन या अगोदर मराठा समाजानं जे आहे ते राज्यभर 58 मोर्चे काढले होते आणि या मोर्चात मुख मोर्चे हे म्हणून संबोधले होते की धडक मोर्चे जरी असले तर त्यामध्ये सकल समाजाच्या वतीने हे मोर्चे आयोजित करण्यात आले होते। नंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या, आरक्षण देण्यात आलं, नंतर ते आरक्षण जे आहे ते परत कोर्टाच्या आदेशानं ते हिरावून घेण्यात आलं। तर त्याच मुद्द्याला घेऊन जो मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे। कळंब शहरामध्ये जे आहे ते गेली 2 महिन्यापासून या मोर्चासाठी जे आहे ते सकल मराठा समाज तयारी करत आहे। यांनी गावोगावी जाऊन बैठका घेणं, दौंड्या देणं गावात आणि एकूण जो समाज आहे तोच मराठा समाज जागृत या मोर्चासाठी करण्यात आलं। विशाल, यात एक जर वेगळं पण जर म्हणलं या मोर्चात तर या शहरात जे आहे ते शहरभर यांनी एक बॅनर लावलेले आहे की नो वोट नो आरक्षण, म्हणजे तुम्ही आरक्षण दिलं नाही तर आम्ही मतदान टाकणार नाही, अशी भूमिका कुठेतरी ज्या आशयाचे बॅनर जे आहेत ते या शहरात लागले। तो कुठेतरी चर्चेचा विषय होतोय की मराठा समाज सुद्धा आता जर आम्हाला आरक्षण नसेल तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू किंवा आम्ही मतदान करणार नाही, अशी कुठेतरी भूमिका घेण्याचा जो आहे तो मराठा समाजाचा मानस दिसत आहे। एकूण जर बघितलं तुळजापूरचा मोर्चा जो आहे तो ठोक मोर्चा झाला होता, त्यानंतर जे आहे ते मोर्चा खंडित झाले होते। त्यानंतर आता कळंब शहरामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील हा मोर्चा होत आहे। त्यासाठी जे आहे ते राज्यव्यापी मोर्चा असं हे संयोजकाचं म्हणण्यात आलं आणि पोलिसाचाही अंदाज असा आहे की ज्या पद्धतीनं पोलिसांनी शहरात सगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसाचंही म्हणणं आहे की 60,000 लोक जे आहेत ते मराठा समाजाचे येतील, मात्र संयोजक जे आहेत ते लाख लोक जे आहेत ती लाखभर लोक या मोर्चासाठी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत। सकाळी 11 वाजता हा मोर्चा जो आहे तो विद्याभवन शाळेपासून सुरू नगर परिषद शाळेवर याची सांगता होणार आहे। याचं नेतृत्व जे आहे ते कोणी नसून सर्वसामान्य मराठा याचं नेतृत्व करणार आहे। यामध्ये फक्त महिला ज्या आहेत त्या आपल्या 5 महिला याच्यामध्ये आपलं मत मांडणार आहेत। त्यामुळं राजकीय पुढारी जे असतील ते सुद्धा यापासून सगळे कुठेतरी दूर ठेवण्यात आलेत आहे। एकूण जर बघितलं तर या बऱ्याच दिवसानंतर मराठा समाज जो आहे तो पुन्हा आक्रमक झाले। आता याचे नेमके पडसाद राजकीय सामाजिक दशा कसे उमटतात हे पाहणं गरजेचं आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल बालाजी। आणि यानंतर बघूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो निवडणुका पार पडल्याचं आपण बघतो आणि त्यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्यात। पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंच पदाची निवड होणार आहे। सकाळी 10 वाजता म्हणजे आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल। 76% मतदान झाल्याचा अंदाज आहे। शिंदे भाजप युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सरपंच पद जे आहे ते थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतरची ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक आहे। आणि आता जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट। सुरुवात करूयात। धुळ्याच्या शिरपूरमधील 33 ग्रामपंचायतींसाठी 79.50% मतदान पार पडलंय। शिरपूर तहसील कार्यालयात सकाळी 10 नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 33 युक्रेनमधील सामूहिक दफनभूमीचा शोध घेणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याबाबतीत बरेचसे पुरावे सापडलेत। पावसात खोदकाम करताना कामगारांनी इझियम जवळील धुके पसरलेल्या पाईपच्या जंगलात वालुकामय मातीतून मृतदेह बाहेर काढले। डोक्यापासून पायापर्यंत सूट आणि रबरी हातमोजे घालून त्यांनी पीडितांच्या कपड्यांचे कुजलेले अवशेष बाहेर काढले। युक्रेनियन अधिकाऱ्यांनी त्यांचा तपास नुकताच ब्रेकनंतर पाहूयात एक खास बातमी अशी की नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबट्यांची झुंज पाहायला मिळाली। थेट नारळाच्या झाडावरच 2 बिबटे आपापसात भिडले। त्यांच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला। आतापर्यंत आपण बिबट्यांनी कुत्र्यांची शिकार केल्याचं पाहिलं असेल, मात्र नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबटेच आपापसात भिडले, तेही थेट नारळाच्या झाडावर।
सिन्नरच्या सांगवीत घुमरे वस्तीजवळ गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे। इथल्या एका नारळाच्या झाडावर बिबट्या चढला होता। काही वेळानं हा बिबट्या खाली उतरला, मात्र त्याच वेळी शेतात असलेल्या दुसऱ्या बिबट्यानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बिबटे अवघ्या काही सेकंदात सरसर नारळाच्या झाडावर चढले। नारळाच्या झाडावरच हे 2 बिबटे भिडले। काही वेळानंतर दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावरून अलगद खाली उतरला। हा सगळा थरार स्वप्नील घुमरे या तरुणानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। बिबट्याच्या संचारामुळे सांगवी परिसरात दहशत आहे, त्यामुळे लवकरात लवकर वन विभागानं या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येते। सिन्नरहून बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या